देसाईजी आपल्यासोबत आहे. वरुणजी, सकाळपासून तुम्ही आहात. अनिल परब कुठेतरी विजयाची घोडदौड पाहायला मिळते. साधारणतः कितीचा लीड घेतलेला आहे, कारण की ज्या पद्धतीने भाजप विरुद्ध खरं तरी लढाई पाहायला मिळाली होती? नाही, मी मतमोजणी सुरू होण्याच्या पूर्वीच सांगितलं होतं की जे काही मतदान झाले त्याच्यातलं तब्बल 70% मतदान हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अनिल परब साहेबांना होईल. तसंच होताना दिसते. जे काही मतमोजणी झालेली आहे त्यातील तब्बल 70% मतदान हे आम्हाला झालेलं आहे. प्रचंड मोठा लीड आलेला आहे. अवघ्या थोड्या वेळात, एक तासाभरात मला वाटतं निकाल सुद्धा स्पष्ट होईल. वरुणजी, असा देखील एक आरोप झाला होता की जी मतदान यादी आहे त्यातली बरीच नावं आहेत ती गायब झालेली आहेत. अशा पद्धतीचे देखील एक आरोप प्रत्यारोप सुरू झाले होते. बघा, शेवटी निवडणूक म्हटल्यानंतर सगळेच आरोप प्रत्यारोप करतात, पण शेवटी ज्या मतदारांची नोंद झालेली आहे त्यांच्यापर्यंत जाऊन पक्षाचे विचार पोचवण्याची जबाबदारी ही कार्यकर्त्यांवर असते. कार्यकर्त्यांनी ती अतिशय चोखपणे बजावली आणि पदवीधरांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावावर असलेला विश्वास हा तुम्हाला दिसून येत आहे. मी म्हणालो तसं अटीतटीची लढत न होता वन साईड हा विजय होणार आहे. टोटल जे मतदान झालं त्याच्या 70% मतं हे आम्ही घेणार. शिक्षक संदर्भात देखील तशाच पद्धतीची लढाई पाहायला मिळते. शिक्षक संदर्भात देखील एकदम चुरशीची लढत आहे ती पाहायला मिळते. काय नेमकं चित्र आहे? शिक्षक मतदारसंघ हा आम्ही आजपर्यंत कधी जिंकलो नव्हतो. तिकडे सुद्धा अतिशय चुरशीची लढत सुरू आहे. 8 राऊंड झालेले आहेत आणि आत्ता तरी आम्ही 76 मतांनी पुढे आहोत. पण जसं जसं पुढे जाईल तसं तसं आपल्याला कळेल. नक्कीच चुरशीची लढत झालेली पाहायला मिळते. त्यामुळे नेमकं शिक्षकमध्ये काय होतं हे देखील पाहणं गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राकेशसह गणेश कवडे, साम टीव्ही मराठी, नवी मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.